जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या घरी सुद्धा गणरायाची स्थापना झाली आहे। स्मिता वाघ यांच्या घरी 1990 सालापासून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव हा साजरा केला जातोय। 1991 साली लग्न झाल्यानंतर सासरी आल्यानंतरही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे। 10 दिवसांच्या बाप्पाचं इथे आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर सकाळी 9 वाजण्याच्या नंतर म्हणजे वाजेपर्यंतच्या बाप्पाच्या स्थापनेचा मुहूर्त असल्यामुळे स्मिता वाघ यांनी सकाळीच कुटुंबियांसोबत बाजारपेठेत जाऊन बाप्पाची मूर्ती घेतली आणि त्यानंतर स्वतःच पूजन करत बाप्पाचं इथे मोठ्या उत्साहात मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलंय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आज विघ्नहर्ता गणरायाचं आगमन होत असून ठिकठिकाणी गणरायांची स्थापना करण्यात येत आहे। जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं असून त्यांनी आज गणरायाची स्थापना केलेली आहे। आमच्यासोबत जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात, ताई काय सांगणार, आज लाडक्या गणरायाचं आपल्या घरी आगमन झालेलं आहे। नमस्कार। किती वर्षापासून गणरायाची स्थापना करण्यात येत असते? आज गणपती बाप्पाचं आगमन सकाळी आमच्याकडे 8:30लाच झालंय। गेल्या 1990 पासून जसं लग्न झालं तसं आम्ही गणपतीची स्थापना या ठिकाणी करतो। 10 दिवसाचा आमच्याकडे गणपती असतो। आमच्या आईकडे पण गणपतीची स्थापना त्या ठिकाणी व्हायची आणि मला असं वाटतं हिंदू संस्कृतीमध्ये एक संस्कार दुसऱ्या पिढीला देण्याचं संस्काराचं काम हे वर्षानुवर्षानं होत आहे। त्या माध्यमातून आज गणपती बाप्पाचं आज ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि खरं म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे एक चैतन्याचा, आनंदाचा आणि ओसंडून वाहणारा एक आनंद। कारण जसा श्रावण महिना लागतो तसं आपल्या हिंदू संस्कृतीच्या वेगवेगळ्या सणावाराला सुरुवात होते आणि त्यात गणपती बाप्पा हा आबालवृद्धापासून तर तरुणांपर्यंत तर लहान मुलांपर्यंत सगळ्यांना आवडणारा सण म्हणजे गणपती बाप्पा। नक्कीच जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की बळीराजा सुखी ठेवो, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळो असं बाप्पाचरणी त्यांनी साकडं घातलेलं आहे। तसेच महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, कुठेतरी ते कमी हो असंही साकडं त्यांनी घातलेलं आहे। 1990 पासून बाप्पाची स्थापना ते करत असतात आणि मोठ्या उत्साहाने त्यांच्या घरी या ठिकाणी बाप्पाचं आगमन झालं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।